आणि त्यासाठीचे आमचे सगळे अतिथीगण दीप प्रज्वलन करता आहेत. एका दिव्याने दुसरा दिवा आपण प्रकाशित करतो आहोत, तेजोमय करतो आहोत. दिव्या दिव्याने दीपककार, कानी कुंडल मोतीहार, दिव्याला पाहून नमस्कार. मित्रांनो, आपल्या जीवनामध्ये आपल्या मित्राचं, आपल्या नातेवाईकाचं जीवन देखील असंच आपण प्रकाशमय आणि तेजोमय करूया. अंधाराकडून प्रकाशाकडे हा संदेश आम्ही तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून देतो आहोत. दीप प्रज्वलनाचा कार्यक्रम अनेक जे आमच्या देवदेवता आहेत त्यांना आपण जागृत करूया, त्यांचं स्मरण करूया. एका दिव्याने दुसरा दिवा तेजोमय करण्याचा कार्यक्रम आपण मुख्य मंचावरती केलेला आहे. आपला मित्र जर अडचणीमध्ये असेल तर त्याचंही जीवन आपण प्रकाशमय करूया, हा संदेश तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही देतो आहोत. एका दिव्याने दुसरा दिवा तेजोमय केला जातोय. यानंतर कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही गणेश पूजनाने होते आणि त्यामुळे आपण गणेशाची मूर्ती देखील या ठिकाणी ठेवलेली आहे. गणेशाच्या प्रतिमेला, गणपती बाप्पांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करण्याची विनंती करूया. सकारामजी गाडी साहेब, लक्ष्मणजी गाडी साहेब यांना आपण विनंती करतो आहोत. आपण गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करूया. 14 विद्या आणि 64 कलेंचा अधिपती विघ्नहर्ता गणपती गजानन याच्या आपण प्रतिमेला पुष्पहार अर्पण करतो आहोत. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पूजनाने केली जाते. तेच काम आपण या ठिकाणी पुन्हा एकदा करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. आणि यानंतर गणपती बाप्पांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर आज ज्या राजांची जयंती आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून आपसूक जय येतो, तो मराठी. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यासाठी आपण विनंती करूयात. आमच्या कार्यक्रमाचे आजचे प्रमुख पाहुणे मान्य श्री सुशीलभाई राणे साहेब आणि मान्य श्री संजयजी लाड साहेब जे सरपंच आहेत, या दोघांनाही आपण विनंती करूयात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला आपण पुष्पहार अर्पण करूया. छत्रपती शिवाजी महाराज हे नाव नाही, छत्रपती शिवाजी महाराज हे गाव नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या तोंडून आपसूक जय येतो. ज्या राजाने आपल्याला जगायचं कसं, वागायचं कसं याची शिकवण दिली. आज आहे शिव जयंती, राजाची जयंती. प्रत्येकाच्या घराघरात, प्रत्येकाच्या उराउरात, प्रत्येकाच्या मनामनात 350-400 वर्षानंतरही ज्या राजाने जागा बनवली, वयाच्या 14व्या वर्षी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, बालवयामध्ये स्वराज्य रक्षणाचे धडे जिजाऊंकडून घेत असताना छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येकाच्या घराघरात पोहोचले. बाल शिवाजी यांचं मुख्य मंचावरती आगमन झालेलं आहे. बोला छत्रपती शिवाजी महाराज की हर हर. बालवयामध्ये आपण विचार करा की आपण 14व्या वर्षी काय करतो, 15व्या वर्षी काय करतो. बालवयामध्ये स्वराज्य स्थापनेची शपथ घेऊन शंकर पिंडीवरती ज्यांनी आपली करंगळी कापून रक्त वाहिलं, अशा बाल शिवाजींचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज का घडले, तर बालवयामध्ये जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना जे घास बनवले, ते घास कशाचे होते. एक घास होता श्रीरामाचा, एक घास होता श्री कृष्णाचा. आणि हे घास भरवत असताना जिजाऊंनी, राजमाता जिजाऊंनी छत्रपती शिवाजी महाराजांना शूरवीरांच्या गोष्टी सांगितल्या आणि त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज हे शूरवीर घडले. त्या मा जिजाऊसाठी एकदा आपण टाळ्यांचा कडकडाट करूयात. अशाच छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ प्रत्येकाच्या घरामध्ये जन्माला आल्या पाहिजेत आणि ज्यावेळेला जिजाऊ माता जन्माला येतील त्यावेळेला प्रत्येकाच्या घरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे जर छत्रपती शिवाजी महाराज पुन्हा जन्माला यायचे असतील तर सुरुवातीला राजमाता जिजाऊ जन्माला आल्या पाहिजेत. अशा या राजमाता जिजाऊंना देखील आपण नमस्कार करूयात, वंदन करूयात. हे आहेत बाल शिवाजी.
एक चांगला संदेश या स्पर्धेच्या माध्यमातून आपण दिलेला आहे. अनेक गोष्टी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी घडवल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य हे नाव का दिलं तर प्रत्येक मंडळ बापाडी घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ग्रामदेवता आई पाहुणाई कुलदेवता आई कोणकीन देवी आणि गावातील सर्व देवदेवता यांच्या कृपा आशीर्वादाने आपण अनावरण केलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवूयात या चमचमत्या ट्रॉफीसाठी. कोणकीन देवी क्रिकेट मंडळ बापाडे खाडीवाडी FCC चॅम्पियन ट्रॉफीची ही आहे चमचमती लखलखती ट्रॉफी. आणि या चषकासाठीचे सामने तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील. कोण होणार या ट्रॉफीचा मानकरी, कोण होणार हकदार हे देखील शेवटच्या सत्रामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 22 तारीखला. कोणत्याही होता नाही, कोणाचा आघात होता नाही अशा खबरदारी आणि ह्या नाळाचा पळ ठेवला मान्य करून चार गोष्टी कर. श्रीफळ वाढवून आपण उद्घाटन संपन्न केलेलं आहे. त्याचबरोबर या नंतर आपण फीत कापणार आहोत. नॅशनल क्रिकेट महोत्सवाचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्रजी नाईक मुले साहेब यांच्या शुभ हस्ते आपण फीत कापून उद्घाटन संपन्न करतो आहोत. ही आहे स्पर्धा जी कोणकीन देवी क्रिकेट मंडळ बापाडे घाडीवाडी आयोजित FCC चॅम्पियन ट्रॉफी 6व्या पर्वाला आपण दिमाखामध्ये सुरुवात करतो आहोत. हे आहे पहिल्या सामन्याला सुरुवात होईल. आमचे अध्यक्ष या कार्यक्रमाचे सुशीलभाई राणे नॅशनल क्रिकेट महोत्सवाचे अध्यक्ष सुरुवात होणार आहे. आणि उमेदीमध्ये या दोन्ही खेळाडूंनी अनेक मैदाना गाजवलेली आहे. दोन्ही आमचे हे मान्यवर आहेत. आहे आता गोलंदाज आणि फलंदाज बदलली आहेत. फलंदाजी करत असताना